आधीच सगळे घाबरलेत. तुम्ही पण आता त्यांचा फार नका ना विचार करू. हा, आणि अमोल आता बरा आहे तर आपल्या सगळ्यांना वेळ मिळाला ना की आपण एकदा जाऊन येऊ ना. हा अहो पण त्या केवढ्या रागात निघून गेल्या. मोना, अगं आपल्यावर चिडण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे आणि आपण आपली चूक सुधारू की. आपल्याला वेळ मिळाला ना की मग जाऊया आपण देवाला. हा बरं चला, मला पण उशीर होतोय. मीटिंग आहे आज खूप महत्वाची. निघते मी. अर्जुन चल, मी तुला सोडते. ताई येते. हा चला, बाय बाय. बाय. विनायकराव, अहो पोरांना कधी कळणार आहे? देवा पुढे काय बोलून नाही, बोललं तर विसरून जाऊ नये. हो ना, अमोल बरा व्हावा म्हणून मी पूजेचा नवस बोलले होते, विसरले. हे बघा, मला असं वाटतंय आपण सगळे जरा जास्तच विचार करतोय. स्वप्नील सर, विचार करावा लागेल आणि नुसता विचार करून थांबून चालणार नाही. जे बोललोय ना ते आसगावला जाऊन देवापुढे पूर्ण करावं लागेल. म्हणजे बापू? म्हणजे आपल्याला देवाला जाऊन यावं लागेल. हा, आणि उद्याच जायला पाहिजे आपण. आधीच घरावर लई संकट आलेत, त्यात वेळ देऊन चालणार नाही. काय बापू? काय? आणि माबाबाच्या कामाचं काय? अमोल बाळा, आपल्याला त्यांना समजवावं लागेल. बापू आहो, पण लय गडबड होईल हो. अरे दिप्या, आपण देवाला जे बोललोय ना ते आसगावला जाऊन पूर्ण करू. जे नवस बोललाय ना ते पूर्ण केला पाहिजे आपल्याला. अहो तुम्ही उद्या सुट्टीचं बघा. हा बर. आणि मी पण काहीतरी मॅनेज करतो. आज संध्याकाळीच अपहरण आणि अर्जुन सोबत बोलू आपण. चला निघूया आपण. चल येतो. शाबास, वेळेत काम केलंस तू. उद्याच आहे ना? हो जीजी. जीजी, पण पण काय? त्या कलेक्टर बाईनं आपल्याला एवढा त्रास दिलाय. आपला नित्या 7 वर्षासाठी तुरुंगात गेला आणि तुम्ही फिरायला चाललाय. मला जा विचारणार तू? अरे मी फिरायला चाललोय म्हणजे सुट्टीवर नाही चाललो बाबा. त्या कलेक्टर बाईनं आपल्याला काय काय त्रास दिलाय चांगलंच माहितीये मला, आणि म्हणूनच मी फिरायला चाललोय. जीजी माफ करा, पण काय कळालं नाही. तुला तरी कळालंय ना रे? हो जीजी, चांगलंच. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्हाला पाहिजे तसं सगळं होईल. हे बघ, मी रात्री जायच्या आत त्या बाईचं उद्याचं शेड्यूल काय आहे ते मला कळालं पाहिजे. आणि उद्या ज्यावेळेस मी बीचवर नशेत असेल ना दारूच्या, त्यावेळेस मला खबर देऊन माझी नशा उतरवायची जबाबदारी तुझी. जीजी काय काळजी करू नका. सगळं ठरल्याप्रमाणे होईल आणि तुम्हाला पाहिजे तसंच सगळं होईल. एक लक्षात ठेव, जेवढा त्रास तिनं आपल्याला दिलाय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास तिला झाला पाहिजे, कमी नाही. गोडीत राहाल तर फायद्यात राहाल. गायतोंडे, येस मॅडम. सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी अजून तशाच येतो. हो मॅडम, त्यांचं टेंडर पास न झाल्यामुळे आपल्याला लोकांची नेमणूक नाही करता आली. हो, पण आपण पाठपुरावा केलाय ना. आपण अर्जही पाठवलाय तसा. हो मॅडम, आपण हे सगळं केलंय, पण निवडणुकींच्या काळामुळे हे सगळंच लांबणीवर पडले. नाही गायतोंडे, अहो या सगळ्याचा त्रास सामान्य माणसालाच का बरं? या रिपोर्टवरून आपल्याला कधीच कळणार नाही की त्यांना काय अडचणी आहे. हो मॅडम, पण यावर उपाय काय? हे सगळं जर वरपर्यंत पोहोचवायचं असेल ना तर आपल्याला तिथल्या अडचणींची स्वतः जाऊन पाहणी केली पाहिजे. ठीक आहे मॅडम, मग मी तातडीने उद्या सकाळी तिथे जातो, पाहणी करतो आणि तुमच्यासमोर रिपोर्ट सादर करतो. तुम्हीच नाही गायतोंडे, मी पण येणार आहे तुमच्यासोबत. 6 महिने झाले हा प्रश्न लांबणीवर पडला. आता मी जरा लक्ष घालते यात. ठीक आहे मॅडम, मग मी उद्या सकाळचा तुमचा वेळ रिकामा ठेवू? हो चालेल. हा, पण अजून एक, आपण तिथे जर अधिकारी म्हणून गेलो तर तिथली लोक आपल्याला त्यांचे प्रश्न तोंडी सांगतील. तेच आपण जर तिथे सामान्य माणूस म्हणून बनून गेलो तर तिथल्या अडचणी कदाचित आपण अनुभवू शकतो.
म्हणजे आपण ओळख बदलून जायचं असं म्हणणं आहे तुमचं? हो, सामान्य माणूस म्हणून जर तिथे गेलो ना तर आपल्याला तिथल्या अडचणी कळतील आणि त्या अडचणी सोडवणं किती गरजेचं आहे हे सुद्धा लक्षात येईल. बरोबर आहे मॅडम तुमचं. मी उद्याच्या तयारीला लागतो. आणि हो मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा जोमाने काम करायला लागलात हे बघून खूप आनंद होतो. माझा देखील हुरूप वाढलाय. थँक्यू गायतोंडे. ओके मॅडम, हॅव अ गुड. अमोल, काय आजोबा? अरे उद्या आपण आसगावला जाणार आहे की नाही? हा. तिथं आपण देवाची पूजा पण करणार आहे. हम्म. हा, पण तिथं तुझे मा बाबा येतील असं वाटत नाही रे मला. का नाही येणार? तसं नाही अमोल, पण मा बाबांना ऑफिसची कामं असतात ना. पण मला सांग अमोल, अशी देवाची पूजा चुकवून चालेल का? बापू, अजिबात चालणार नाही. अरे ती सकाळी जोगतीने आलेली तू बघितलीस ना, ती काय म्हणाली? हो आजोबा, पण तुम्ही काही काळजी करू नका. मा बाबा नाही म्हटले तरी मी त्यांना समजवणारच. अमोल, आता सगळं तुझ्या हातात आहे बघ. अरे जर आपण देवाला गेलो नाही तर देव रुसल का नाही आपल्यावर? टेन्शन नाही बापू, मी आहे ना. मी देवाला रुसू देणार नाही. आता कसं? अमोल, आता तुझे मा बाबा येतील, आपण रेडी राहूयात. रेडी?